नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्राला सुरुवात झालेली आहे. द्वितीय सत्रातील इयत्ता 7वीचा मराठी या विषयाचा 11वा पाठ बालीबेट हा आपण अभ्यासलेला आहे. आज आपण अभ्यासणार आहोत 12वा पाठ सलाम नमस्ते. सलाम नमस्ते या पाठाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी अनेक प्रकारची पुस्तके लिहिलेली आहेत. अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. पुण्यभूमी भारत नावाचा कथासंग्रह जो त्यांनी इंग्रजीमधून लिहिलेला आहे, परंतु त्याचं अनुवाद लीना सोहनी या लेखिकेने मराठीमध्ये केलेला आहे. तर पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून सलाम नमस्ते हा पाठ घेतलेला आहे. या पाठामध्ये अत्यंत गरीब परिस्थिती असलेली एक व्यक्ती, जिचं नाव आहे शेख मोहम्मद. शेख मोहम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण, जिचं नाव आहे झुबेदा, यांच्यामध्ये माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयी जाणीव असे अनेक गुण आहेत. आणि या शेख मोहम्मद व झुबेदा यांचं अत्यंत हृदयस्पर्शी असं वर्णन या पाठामध्ये सुधा मूर्ती यांनी केलेलं आहे. तर आपण पाठ अभ्यासूयात. शेख मोहम्मद याचं छोटंसं दुकान आहे आणि या दुकानामध्ये तो वह्यांची किरकोळ विक्री करायचा. प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये लेखिका मोठ्या संख्येनं त्याच्याकडून वह्या विकत घ्यायच्या. ह्या वह्या त्या कशासाठी वापरायच्या, तर झोपडपट्टीमध्ये जी मुलं राहतात, शाळकरी मुलं, त्यांना त्या वह्या वाटण्यासाठी लेखिका या शेख मोहम्मदकडून वह्या विकत घ्यायच्या. वह्यांचं दुकान लेखिकेच्या ऑफिसच्या जवळच होतं. शेख मोहम्मदची ही दुकानाची जागा भाड्याची होती, पण शेख मोहम्मद त्याचा स्वभाव फार संकोची होता. फारसा तो बोलायचा नाही. फक्त तो वह्या सांगितल्यावर लेखिकेकडे आणून पोचवायचा आणि चेक तयार झाला की त्याला कळवल्यावर तो चेक घेऊन जायचा. एक प्रसंग घडला की शेख मोहम्मद हा एके दिवशी लेखिकेच्या ऑफिसमध्ये आला, सुधा मूर्ती यांच्या ऑफिसमध्ये आला. तेव्हा सगळेजण तिथे मिठाई खात होते. तर हा आल्यानंतर, मोहम्मद आल्यानंतर त्याला पण त्यांनी मिठाई दिली हातावर. मिठाई दिल्यानंतर त्यानं काय केलं, ती मिठाई खाल्ली नाही, हातावर तशीच ठेवली. तेव्हा त्याला विचारलं लेखिकेने, का रे शेख, तुला काही मधुमेहाचं दुखणं आहे का, म्हणून तू ही मिठाई खात नाहीस? तो म्हणाला, नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं. घरात की नाही माझ्या लहान मुलं आहेत आणि माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त आहे. लेखिकेला कुतूहल वाटलं आणि तिने विचारलं की मोहम्मद, तुला किती मुलं आहेत आणि एवढी तू मिठाई जर घरी नेली तर ती पुरेल का? तो म्हणाला, मॅडम, मला एक मुलगी आहे आणि माझ्या घरी माझी भाची आहे. लेखिकेला आणखीन कुतूहल वाटलं आणि विचारलं, का बरं, तुझी भाची तुझ्याकडे का आहे? तेव्हा मोहम्मदनं सांगितलं की मॅडम, माझी एक बहीण आहे झुबेदा नावाची, ती विधवा आहे आणि ती माझ्याकडे राहते. हे सगळं ऐकून लेखिकेला थोडंसं वाईट वाटलं शेखबद्दल, कारण की तो एक छोटासा दुकानदार आहे आणि फारसं कमवतही नाही आणि त्याच्यावर कुटुंबाचा भार आहे. आणखीन लेखिकेला त्याची थोडी माहिती काढावीशी वाटली आणि मग लेखिकेने प्रश्न विचारला की झुबेदा काय करते? मोहम्मदनं सांगितलं की ती उत्तम शिवणकाम करते. झुबेदा आणि मोहम्मदची बायको मिळून दोघीजणी शिवणाचा व्यवसाय करतात आणि मग अल्लाची मेहरबानी आहे, आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे, आम्ही समाधानी आहोत, असं मोहम्मदनं सांगितलं. त्याचं हे सगळं बोलणं
लेखिकेच्या हृदयाला स्पर्श करून गेलं. लेखिकेने विचार केला मनामध्ये की आजकालच्या काळामध्ये समाधान हा शब्द दुर्मिळच आहे. समाधान मिळालं असं कोणी म्हणतच नाही. मग असेच काही महिने लोटल्यानंतर एके दिवशी लेखिकेला शेखचा फोन आला. आणि फोन आल्यानंतर तो काय म्हणाला की मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? लेखिकेने विचारलं, का बरं शेख, काही खास कारण? होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झाला आहे, उद्या तिचं ऑपरेशन आहे. हे ऐकल्याबरोबर लेखिकेने ऑफिसात निरोप ठेवला आणि लगेच घरी त्याच्या चेक पाठवून दिला. हे सगळं ऐकून लेखिकेचं मन जरा उदास झालं की ऑपरेशनचा खर्च तर भरपूर येणार आहे. रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्की धावपळ झाली असणार आहे. पण शेखनं काही लेखिकेला पैसे मागितले नव्हते. लेखिकेला भरपूर अनुभव आलेला होता, कारण लेखिका समाजकार्य करत होती आणि इतर समाजकार्य करणाऱ्या इतर महिला, इतर व्यक्ती लेखिकेनं बऱ्याच वेळा पाहिल्या होत्या. आणि त्या अनुभवातून लेखिकेला खूप काही शिकवलं होतं की आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका लेखिकेनं पाहिल्या होत्या. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आईवडिलांना लेखिकेनं पाहिलं होतं. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळे होतात, हेही लेखिकेनं पाहिलं होतं. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल, असा माझा म्हणजे लेखिकेचा नेहमी आग्रह असायचा. आणि मग लेखिकेच्या लक्षात आलं की शेखला खरंच गरज आहे. आणि मग शेखला लेखिकेनं फोन केला. त्या म्हणाल्या, शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशाची काय व्यवस्था केली आहेस तू? तो म्हणाला, मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत, शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. शेख, तू आम्हाला काय नाही मदतीसाठी विचारलं? तेव्हा त्यानं काय उत्तर दिलं बघा, की मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहून गरीब असतात, माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. बघा मुलांनो, मोहम्मद अतिशय गरीब आहे, परंतु त्याची भावना काय आहे बघा, की मी एवढं तरी करू शकतो, पण आमच्यापेक्षा सुद्धा खूप गरीब लोक आहेत आणि त्यांना आमच्यापेक्षा जास्त मदतीची गरज आहे, याची जाणीव शेखला झालेली होती. हे उत्तर ऐकून लेखिकेचं मन हेलावलं आणि जास्त काही न बोलता त्यांनी लेखिकेनं सांगितलं की तू काय कर, उद्या हॉस्पिटलचे सगळे कागदपत्र घेऊन ये. आणि असं सांगितल्यानंतर तो काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशी कागदपत्र घेऊन आला. कागदपत्र सगळी तपासून पाहिली आणि मग त्याच्या चेहऱ्यावर सारखं आश्चर्य दिसत होतं लेखिकेला, की कशामुळे? तर लेखिकेनं त्याला 50,000चा चेक लिहून दिला. तेव्हा मोहम्मद म्हणाला, मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आलात. लेखिकेला अनेक वेळा अनुभव आलेला होता, त्यामुळे असं बोलणं फारसं मनावर त्या घेत नव्हत्या. त्यांना माहीत होतं, कधी गरजूंना मदत करते ते असे म्हणतातच. संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत.
याचा अनुभव लेखिकेला आला होता. मग असं पैसे चेक दिल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा काही बातमीच मोहम्मदकडून कळालेली नव्हती. एक दिवस काय झालं, मग सकाळच्या वेळी लेखिका ऑफिसमध्ये पाऊलच टाकलं त्यांनी, तर तिथे त्यांना रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला दिसला आणि त्याच्याबरोबर छोटीशी एक मुलगी होती 4 वर्षाची. तिच्या अंगामध्ये साधाच एक सुती फ्रॉक होता, पण झालरी बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता आणि तिच्या केसांना भरपूर तेल लावून तापून चोपून एक पोनीटेल बांधली होती. परंतु शेखचा चेहरा मात्र फार दुःखी दिसत होता. लेखिकेने विचारलं, काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? तो म्हणाला, सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वी जुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली, पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती तिची, पण अल्लानं नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. ही आहे तबस्सुम. तबस्सुमकडं पाहिलं. हे एवढं मोठं ऑफिस, सभोवताली एवढी अनोळखी माणसं, बिचारी बावरून गेली होती आणि त्या अनाथ मुलीकडे पाहून लेखिकेला फार वाईट वाटलं. तेव्हा मोहम्मदनं सांगितलं तबस्सुमला, बेटी, मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलेसे हात उचलून लेखिकेला सलाम केला. लेखिकेच्या तोंडातून शब्दही फुटेना. शेखनंही हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि एक खिशातून पाकीट काढले आणि ते मॅडमच्या हातात दिले. तो म्हणाला, मॅडम, हे जुबेदानं पाठवले. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हं. लेखिकेनं तो लिफाफा फोडला. फोडल्यानंतर त्याच्यामध्ये 3000 रुपये. लेखिकेनं गोंधळून शेखकडे पाहिलं. तेव्हा तो म्हणाला, मॅडम, तुम्ही मला 50,000 रुपये दिले होते. त्यातले 47,000 रुपये जुबेदाच्या ऑपरेशनला, औषध पाण्याला खर्च झाले. पण जेव्हा जुबेदाला समजलं की आपण यातून काही वाचत नाही, तेव्हा तिनं सांगितलं तिची इच्छा होती की हे 3000 रुपये आपण मॅडमला परत करू, कारण निदान दुसऱ्या कुणाच्या तरी हे उपयोगाला येतील. एखादा जो नशिबान असेल त्याचा जीव तरी वाचेल. आता हे काही पैसे माझ्यावर खर्च करू नको आणि ते मॅडमला आपण परत करू. हे ऐकून लेखिकेच्या डोळ्यात पाणी आलं आणि लेखिकेच्या मनात विचार आला की खरंच जुबेदाची दुसऱ्याविषयीची कळकळ पाहून लेखिका थक्क झाली. कसं आहे बघा की आपली गरिबी आहे. गरिबीत अनेक यातना सहन करत दुसऱ्याचा विचार करणं, दुसऱ्या गरजू व्यक्तींचा विचार करणं, ही किती विस्मयकारी गोष्ट आहे. जुबेदा संकटाशी तोंड देते, संकटाशी झुंज देते आणि दुसऱ्यांचा विचार करते. खरंच अशी माणसं जगामध्ये विरळच असतात. कुठेतरीच अशी माणसं सापडतात मुलांना. अशा माणसांना कशाचंही बंधन नाही. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म कशाचा संबंध नाही. अशा माणसांच्या हृदयामध्ये अपार करुणा असते, अपार प्रेम असते इतरांबद्दल. लेखिकेनं तो लिफाफा तसाच शेखला परत केला आणि सांगितलं की शेख, हे पैसे तबस्सुमसाठी आहे. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे. तिला नीट शिकू दे आणि तुला जर काही मदत लागली तर नक्की मला तू सांग. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत तबस्सुम आपल्या आईच्याही 4 पावलं पुढं जाऊ दे. आणि लेखिकेनं शेखला सांगितलं, हे बघ की आपली ही जी भूमी आहे ना, भारत भूमी, ती श्रीमंत आहे. का श्रीमंत आहे? सोन्याच्या हिऱ्याच्या खाणी आहेत म्हणून? तर ते नव्हे,
झुबेदासारख्या लोकांमुळे तिचं ऐश्वर वाढलेलं आहे. झुबेदाविषयी असा विचार करून तिच्याविषयीची एक करुणा कळकळ लेखिकेच्या मनामध्ये निर्माण झालेली होती की झुबेदासारख्या माणसांमुळे आपली भारतभूमी श्रीमंत आहे याचा प्रत्यय लेखिकेला आलेला होता. आणि तबस्सुम तिथे बसलेली होती, छोटीशी मुलगी. तिला ते बोलणंही कळत नव्हतं, परंतु शांत अशी ती बसलेली होती. आणि लेखिकेच्या मनामध्ये तबस्सुमबद्दल सुद्धा खूप प्रेम आणि कळकळ निर्माण झालेली होती. आणि सुधा मूर्ती ह्या अशा व्यक्तींना सतत मदत करत असतात. त्या फार मोठ्या समाजसेविका आहेत. इतरांना मदत करणं, इतरांचे प्रश्न जाणून घेणं, अनाथ गोरगरीब यांच्या कल्याणासाठी काम करणं, असं फार मोठी समाजसेवा सुधा मूर्ती या करतात. आणि या पाठामध्ये त्यांनी या झुबेदा आणि महम्मदचं अतिशय हृदयस्पर्शी वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. या पाठामधले काही शब्द तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला थक्क करणे, म्हणजे आश्चर्यचकित होणे. त्यानंतर दुर्मिळ हा एक शब्द आलेला आहे. दुर्मिळ म्हणजे मिळण्यास कठीण. मन हेलावणे हा एक शब्द आलेला आहे. मन हेलावणे म्हणजे खूप दुःख वाटणे. बावरणे, बावरणे म्हणजे खूप गोंधळून जाणे. आणि पचनी पडणे म्हणजे मानवणे किंवा आत्मसात होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, सलाम नमस्ते हा पाठ पूर्ण झालेला आहे. याचा वर्गपाठ, त्याची प्रश्नोत्तरं लिहा, त्याचे फोटो काढून मला पाठवा. धन्यवाद.